पुष्पक ॲग्रो सर्व्हिसेसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि लाखोचं नुकसान झालेलं आहे। या आगीची घटना कळताच तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अग्निशमन बंब आणि MIDCचा अग्निशमन बंब या ठिकाणी वेळीच दाखल झाला। परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला, आग आटोक्यात आणली। 20 जून 2026 रोजी ही आगीची घटना झाली। या आगीच्या घटनेमध्ये लाखोचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी जे या पुष्पक ॲग्रो सर्व्हिसेसचे जे मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय की नेमकी ही आग कशाने लागली आणि कितीचं नुकसान झालं, जीवितहानी वगैरे काय झाली का? आग कशामुळे लागली अंदाज तर तसं शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी। जीवितहानी काही झालेली नाही, पण दुकानात जेवढं सगळं माल होता तेवढा सगळा जळाला। साधारणतः 1.5 ते 2 कोटीपर्यंतचं नुकसान झालं असावं। रॅपिंग पेपर पुट्टे होते, लाकडी कपाटं होती, त्याच्यामुळे ती आग वाढली असावी। बरं, साधारण आग किती वाजता लागली काय? 4:30 पावणे 5च्या दरम्यान लागली। दुकानामध्ये भरपूर दुकानामध्ये माणसं होती, पण लगेच सगळी माणसं बाहेर पडली, त्याच्यामुळे काही जीवितहानी झाली नाही। फायर ब्रिगेडला फोन केला MIDCतून, ते पण 5-10 मिनिटात लवकर आले। पोलीस यंत्रणा सुद्धा खूप लवकर आली आणि सगळ्यांनी सहकार्य केलं चांगलं। आता आग आटोक्यात आलेली आहे, पण थोडं हे लाकडी सामान वगैरे असल्यामुळे ते दुखत आहे। तर साधारण 1.5 कोटीचं नुकसान ह्या आगीमध्ये झालेलं आहे आणि स्थानिकांनी जे काही धाव घेतली, स्थानिकांनी आग विझवण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद वॉटर सप्लाय आहे, त्यानंतर या ठिकाणी कृपा वॉटर सप्लायर्स हे टँकर आणि अग्निशमन बंबाचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर अग्निशमन बंबाचे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले। एकूण या ठिकाणी 3 अग्निशमन बंब दाखल झालेले आहेत, ज्यांनी आग विझवलेली आहे। आम्ही त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहे आगीच्या बाबतीमध्ये नेमकं आग विझवणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत। या ठिकाणी जे दुकानाचं जे आहे सर्वच साहित्य जळून खाक झालेलं आहे आणि या ठिकाणी खत, बियाणे, औषधाचं दुकान असल्यामुळं बरेचसे केमिकल असल्यामुळं आग जशी जशी भडकली तसं विषारी धूर परिसरामध्ये पसरला। आता या ठिकाणी जे खत आहेत बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि ह्या आगीमधून काहीच उरलं नाहीये। इकडं तिकडं पाणी वगैरे टाकण्यात येतंय, आग विझवली गेलेली आहे। तर केमिकलचा वास या ठिकाणी आहे आणि सर्वांनी आग विझवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। तर अधिकृत या ठिकाणी सहकार नर्सी माऊली भाऊ दाभाडे उपस्थित झालेले। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आज पावसाने जगताप बंधूची कुटुंबाची तर नुकसान आहे, परंतु समाजाचं सुद्धा फार मोठं नुकसान यामुळे होणार आहे। औषधं बियाणं मिळण्याचं सर्वोत्तम ठिकाण असताना, भरोशाचं खात्रीचं असताना त्या दुकानाला नेमकं आगीच्या बक्षाने पडलं, याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आमच्या जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असलेले जगताप कुटुंब त्यांच्यावरती आज आसमानी सुलतानीसारखा संकट आलेलं आहे। आम्ही सर्व या संकट समयी जगताप कुटुंबियाच्या बरोबरच आहोत। मला खात्री आहे, विश्वास पण आहे की जगताप कुटुंब याही परिस्थितीतून आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहील। राज्य सरकार
यथायोग्य असं नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करेल. अग्निशामक दल, पोलीस दल हे तितक्या तत्परतेने आले. त्याचबरोबर रेव्हेन्यूचे सुद्धा लोक याचा योग्य पंचनामा करून जगताप कुटुंबियांना आधार द्यायचं, मदत करण्याचं काम करेल. मी या संकट समयी मावळातील सर्व लोक या जगताप कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे यांनी या ठिकाणी पुष्पक ॲग्रो सर्व्हिसेस अधिकृत विक्रेते खते, बी बियाणे, कीटकनाशके, शेती अवजारे या दुकानाला आग लागल्यामुळे एकूण 1.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकतेच आता शेतीसाठी लागणारे जे काही खते आहेत, औषधं आहेत, बियाणे आहेत ते जळून खाक झालेले आहेत. आणखी आग आहे, आग मोठ्या प्रमाणात होती. अग्निशमन बंब या ठिकाणी पोहोचेपर्यंत दुकानातल्या सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहे. सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये, पण वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. किती वाजता कॉल पडला तुम्हाला? काय परिस्थिती होती? आम्हाला एक अर्धा पाऊण तासापूर्वी कॉल आला होता, आग लागल्या लगेच. तर काय नेमकं किती नुकसान? आग नुकसानीचा अंदाज आता सर्वेवाली टीम आलेली आहे करून देते. जवळपास तेवढा खर्च. आग कशी गगनचुंबी होती? आणि नाही गगनचुंबी नाही, पत्र्याच्या आतमध्येच आग होती, पण दूर धुमसत होता सगळा. दूर. हो. बरं, किती बंब या ठिकाणी दाखल झाले? 4 ठिकाणचे बंब आले होते. तळेगाव नगर परिषद, PMRDचा, MIDCचा आणि वडगावचा. 4 ठिकाणच्या बंबांनी या ठिकाणी ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4:30च्या सुमारास लागलेली आग ही विझवत असताना फार शर्थीचे प्रयत्न करावे लागलेले आहेत. काय आग विझवताना काय किती वाजता पोहोचले? काय आमचे सिनियर सर, पाटील सर या सिनियर आहे, MIDCची प्रथम गाडी. आणि किती वाजता पोहोचले काय सांगा? आम्ही आल्या आम्हाला फायर कॉल मिळाला. आम्ही 3 ते 4 मिनिटात आलो आम्ही MIDC मधनं. आल्या मेन आम्ही स्टार्ट लावल्यावर वर पेटलेलं होतं, खाली पण आग लागलेली होती. आम्ही 2 होजरील काढला, 4 होज काढले, वर आणि खाली दोन्हीकडे पाणी मारून आग कंट्रोलमध्ये आणली, कमी केली जर आगीचं प्रमाण. तर दुसरा टर्नआउट बोलून घेतला गाडीचा आणि दुसरा बोलून मग आगीचं प्रमाण एकदम कमी आलं. तर ह्याची पण गाडी आली, तळेगावची पण गाडी आली, परत वडगावची पण गाडी आली. असे सर्वांनी मिळून आम्ही आग कंट्रोलमध्ये आणले. खत आणि बियाणे असल्यामुळं धुरामध्ये एकदम डोळ्याला जळजळ होते, विषारी धूर आहे. कीटकनाशक असल्यामुळं अंगावर पडलं तर अंगावर जळजळ होणार आणि त्रास होणार. त्यासाठी आम्ही BA शेड घालून बी आग इजवलेली आहे. पहिला वर जाऊन पाणी मारलेलं आहे. BA शेड असलं की ते धूर लागत नाही, त्यामुळं आग कंट्रोलमध्ये आणलेली. आता काय धोका नाही त्याचा आगीचा. तर मावळ तालुक्यातील वराळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये आंबी रोडकडे जाणारं पुष्पक ॲग्रो सर्व्हिसेस जे खतं बियाणे यांचा अधिकृत विक्रेते म्हणून आहे, यांच्या इथं 20 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुकानामध्ये 1.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि 4 अग्निशमन बंब या ठिकाणी उपस्थित झाले. आग आटोक्यात आणलेली आहे. अजून पण या ठिकाणी धूर निघतोय, त्यामुळं परिसरातील नागरिकांना श्वास घेताना त्रास होतोय. परिसरामध्ये धुराचं साम्राज्य होतं, पण आग आटोक्यात आलेली आहे. आगीच्या घटना लागू नये. एकाला लागलं. आमचे साहेब अनेक सिनियर होते, दुर्गुडी साहेब, त्यांना हाताला जरा काच फुटलेली ती लागली गेली तर त्यांना हॉस्पिटलला पाठवून दिलं आम्ही. अग्निशमन बंब आणि अग्निशमनचे जवान जे आहेत, दीपक दुर्गुडे आहेत, यामध्ये जखमी झालेले आहेत आणि या घटनेमुळं तालुक्यातून अनेक जण या ठिकाणी भेटीसाठी येतात. नुकताच पेरणीचा हंगाम सुरू झालेला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळं शेतकऱ्यांनी खतं, बियाणे या ठिकाणी अवजारे खरेदी केलेली आहेत, पण पाऊस नसल्यामुळं शेतकरी प्रतीक्षेत आहेत आणि शेतकऱ्यांच्या निगडीत असलेलं पुष्पक ॲग्रो सर्व्हिसेस जे खतं, बियाणं, औषधं, अवजाराचं दुकान आहे, याला आग लागल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये पण चिंता झालेली आहे की युरिया असन, DAP असन
हे मिळेल का नाही, तर आगीच्या घटनेमुळं ह्या आगीमध्ये 1.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.